हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपल्या 10वी आणि 12वीच्या ज्या बोर्ड एक्झाम्स होणार आहेत 2026 फेब्रुवारीमध्ये, तर त्याच्या डेट्स आपल्या बोर्डाच्या वेबसाईटवरती, बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती डिक्लेअर झालेले आहेत. ॲज यू कॅन सी बिहाइंड मी. आणि एकदम मला असं थोडंसं टेन्शन आलं, थोडंसं एक्साइटमेंट, थोडीशी नर्वसनेस असं आलं. मी म्हटलं मुलांची पण अशीच अवस्था काहीशी होणार आहे जेव्हा तुम्हाला डेट्स कळतील. सो गाईज, तुम्हाला माहितीये का, फक्त 4 मंथ्स आपल्या बोर्ड एक्झामला राहिलेले आहेत. ॲज यू कॅन सी, हे 10वीचं टाइम टेबल आहे आणि हे 12वीचं टाइम टेबल आहे. तुम्हाला मी डिटेल एक्सप्लेनेशन देते. 12वीची जी लेखी परीक्षा असणार आहे, रिटन एक्झाम बोर्डची, ती 10 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. 18 मार्चला शेवटचा पेपर असणार आहे 12वीची. आणि त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे तर 23 जानेवारीला सुरू होणार आहेत यावर्षी आणि 9 फेब्रुवारीला लास्ट डे असते. हे झालं 12वीचं टाइम टेबल. आता वळूयात 10वीच्या टाइम टेबलकडे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा ज्या थिअरी पेपर्स आहेत 20 फेब्रुवारी 2026 ला सुरू होणार आहे आणि 18 मार्चला शेवटचा पेपर तुमचा असणार आहे. आणि राहिला प्रश्न प्रॅक्टिकल एक्झाम्सचा. 2 फेब्रुवारीला तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होत आहे. 18 फेब्रुवारीला लास्ट पेपर असणार आहे. 18 फेब्रुवारीला तुमचा लास्ट पेपर आणि त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र ह्या सगळ्या विषयांचा समावेश होतो. ह्या प्रॅक्टिकलच्या ज्या डेट्स आहेत त्याच्यात, त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डेट्स असतीलच. बट दीज आर द डेट्स की ज्या सगळ्या विषयांच्या इन्क्लुडेड आहेत, हे लक्षात घ्या. 18 फेब्रुवारीला लास्ट पेपर झाला प्रॅक्टिकलचा की लगेच 20 फेब्रुवारीला तुम्हाला थिअरीच्या पेपरला सामोरं जायचं आहे. सो आज आहे 13 तारीख, बरोबर. सो 13 तारीख आपण मधले 2-3 दिवस, 2-4 दिवस जर स्किप केले तर अंदाजे आपण असं धरून चालू की थिअरी परीक्षेला 4 महिने आपल्याला बरोबर राहिलेले आहेत. आणि आता जे मुलं अजूनही कासवाच्या स्पीडनं अभ्यास करत आहेत, बघू करू, परीक्षा येईल जवळ तेव्हा अभ्यासाला लागू वगैरे वगैरे म्हणणाऱ्यांना हा एक अलार्म आज बोर्डाने दिलेला आहे की चला आता तरी उठा आणि जागे व्हा. अजूनही तुम्ही अभ्यासाला लागला नसाल तर अभ्यासाला लागा. दरवर्षी आपण परीक्षेच्या डेट्स डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या क्लासेसचे क्रॅश कोर्स घेतो. 2 महिन्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कंप्लीट करून घेतो मुलांचा. सो या क्रॅश कोर्समध्ये रोजचे आपले लाईव्ह लेक्चर्स होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येतं, डायरेक्टली इंटरॅक्ट करता येतं टीचर्स सोबत. त्याचे जे रेकॉर्डिंग असतात ते देखील तुम्हाला मिळून जातात. आणि तुम्हाला एक पर्सनल गायडन्स तुम्हाला मी स्वतः या सायन्स या विषयासाठी आणि विद्या मॅथ्स या विषयासाठी तुम्हाला देत असतात. सो ज्या स्टुडंट्सना अजूनही क्रॅश कोर्सला ऍडमिशन घेऊन तुमचा स्कोर बूस्ट करायचा असेल, गेल्या वर्षी आपल्या क्रॅश कोर्सला ज्या स्टुडंट्सनी ऍडमिशन घेतलेलं होतं त्यांचे अमेझिंग रिझल्ट, म्हणजे 2 महिन्यामध्ये खूप छान त्यांची प्रिपरेशन झालेली होती. क्रॅश कोर्सला ऍडमिशन घेण्याच्या आधी असणारा जो नर्वसनेस होता तो त्यांचा ऍट द एंड ऑफ क्रॅश कोर्स कम्प्लिटली नाहीसा होऊन त्यांनी खूप छान परफॉर्म केलेला आहे आणि खूप छान रिझल्ट आपल्याला गेल्या वर्षी देखील मिळालेला आहे. या वर्षी ज्या स्टुडंट्सना क्रॅश कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल सायन्स आणि मॅथ्सच्या, मी खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला डिटेल या क्रॅश कोर्सशी रिलेटेड कधी सुरू होणार आहे, टाइम काय असेल, फीज काय असतील, हे सगळं सगळं तुम्हाला मी त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देत आहे. सो गाईज, झोपला असाल तर जागे व्हा. टाइम टेबल तुम्हाला मी बनवून दिलेलंच आहे. पण चला तरी सुद्धा आता ह्या 4 महिन्यासाठी तुम्ही कसा अभ्यास कराल, कसा प्रेफरन्स द्याल, कोणत्या विषयाचं काय, हे सगळं देखील मी तुम्हाला गाईड करणारच आहे. डू नॉट वरी अबाउट दॅट. सो ही जी माहिती आहे ती तुम्ही बघून झाली की तुमच्या फ्रेंड्स सोबत देखील मॅक्सिमम शेअर करा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.